तर मित्रांनो सध्याची कंडिशन अशी चालू आहे ना, नेमकं गाडी पण होती का आपण पण होती तेच कळाना भाऊ. तर मित्रांनो विषय असा होता, आपली ट्रिप सध्या चालू आहे केडगाव ते धुळा आणि निम्मा रस्ता आपण रात्रीच पास केलेला आहे बरं का. त्याच्यावर आता झोपीतून उठून बाकीचा रस्ता पास करायचा आपल्याला. आणि तुम्हाला तर माहिती असला नजारा फक्त ड्रायव्हरांच्याच नशिबात असतो. आणि हा नजारा कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता हे पण रात्री आपल्यासारखं झोप लागल्यावर झोपल्या असं आणि त्याच्यावर आता गर्दी करायला लागली. तसं आपलं काम लय निवांत आहे भाऊ. कोणी आपल्याला किती का जरी ओव्हरटेक मारलं ना तरी आपलं आपण दमानात चालवतो. मग मालेगाव मध्ये पोहोचल्यावर ब्रिज पासून राईटला टर्न मारलं, निघलो भाऊ टापोटाप रस्त्यानं. तेवढ्यात मग वाटत असं कुटाणा झालेला दिसला आपल्याला. मग असं दिसल्यावर काय जास्त विचार नाही करायचं, फक्त सफरचं मजा घ्यायची. त्याला माहिती 2 चक्रा झाल्या तरी हिडची काय हिडच पाहून चक्की बनवायचं विचार आहे का काय नाही यांचा. फायनली मग धुळ्यामध्ये आल्यावर आपण डायरेक्ट काट्यापाशी येऊन थांबलो आणि हिड येता येता जवळजवळ 9:15 झालते. मग बाटलीमध्ये थोडस पाणी होतं, म्हणलं ब्रश इथंच करून नाश्ता करायला हॉटेलवर जाऊ. मग आपली गाडी तर काही एक साईडला होती त्याच्यामुळे कसली अडचण नव्हती. चला आता जाऊ हॉटेलवर नाश्ता करायला. मग हॉटेलवर येऊन पहिले तर मस्तपैकी पोहे घेतले आणि खायला चालू केलं. त्याच्यानंतर एक कडक मस्तपैकी चहा घेतली. मग काय परत आलो आपल्या गाडी जवळ. मग जवळजवळ टाइम बी झालता, 10 वाजले होते. त्याच्यामुळे पार्टीवाल्याला कॉल केला. पार्टीवाला म्हणे काटा करण डायरेक्ट येऊ दे म्हणे आपल्या गोडामला. लगेच देवाच नाव घेतलं आणि मस्तपैकी गाडी सेल्फ मारला आणि काटा बिटा केला, निघलो बर का गोडामच्या दिशेने. फायनली आपण तर गोडामवर पोहोचलो होतो, पण ह्या गाडीला काय ड्रायव्हर नव्हता आणि ही गाडी आपल्याला साईडला काढायची होती. चालू करून मस्तपैकी दिली भाऊ पार्किंगला लावून. ती गाडी काढल्यानंतर आपली गाडी दिली खाली करायला लावून. त्याच्यात असा कुटाणा झालता, आपल्या पाट्याच्या खोबळ्याला ना क्रॅक आलेला होता थोडा. गाडीचा काय कुटाणा होईल ते काय आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे खाली घुसलो आणि पहिले तर गाडी पूर्ण सर्च मारायला चालू केली. फटाफट लगे गाडी खाली केली आणि सेल्फ मारला, निघलो भाऊ डायरेक्ट गॅरेज कडे. तुम्हाला तर माहिती आपला इलाज तर हॉस्पिटल मध्ये होतो, पण आपल्या गाडीचा इलाज तर फक्त गॅरेज वरच होतो. जवळजवळ 5 किलोमीटर आलो तर आपल्याला गॅरेज दिसलं. तेवढं तरी बरं झालं, आपल्याकडे स्टॉक होता खोबळ्याचा ऑलरेडी. मग पीटरना तर पहिले ना मस्त पैकी जॉक लावला भाऊ मोठा. त्याच्यानंतर तुटलेला खोबळा काढला. खोबळा काढून तर चांगलंच काम झालं. आपल्याला एक साईडने क्रॅक दिसत होतं, पण ते दोन्ही साईडनं पूर्णपणे गेलेलं होतं. त्याच्यानंतर लगेच 9 दिलं भाऊ बसून. आपली ऑर्डर निघली, त्याच्यामुळे आपण फटाफट तिथलं काम उरकून निघलो भाऊ डायरेक्ट ट्रान्सपोर्टला. 2 मिनिटात तर पोहोचलो आपण श्री साई प्रसाद ट्रान्सपोर्टला. त्याच्यानंतर मस्त पैकी तिडून बिल ते घेतलं, सेल्फ मारला आणि चलो फिर निकालते आपल्या मंजिल की तरफ. मग कंपनी काय जवळच होती, त्याच्यामुळे आपण 2 मिनिटात तिथं आलो. मग आता सगळ्यात पहिले तर आपल्याला आहे ना मध्ये जाऊन आहे ना बिल बनवावं लागेल. काही नाही 10-20 मिनिटं गेले पण बनलं बर का. लगेच गाडी चालू केली आणि चाललो बर का आतमध्ये. मग सगळ्यात पहिले तर आपल्याला आहे ना काटा करायचा होता. काटा ते केला बर का, पण आहे ना विषय असा होता, आता आहे ना गाडी साफ करायची. फायनली गाडी 2 मिनिटात तर साफ झाली, पण साफ करता करता ढवळे केसच होऊन गेले. लगेच आपल्या गावठी फ्रीज मधून मस्तपैकी पाणी पिलो थंड थंड. तर मित्रांनो गाडी तर फायनली भरायला लावून दिली बर का. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.